हाय, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी डॉक्टर पांडुरंग सानप, आपला दोस्त, आपला मित्र, अल्ट्रा सायक्लिस्ट, अल्ट्रा रनर. मित्रांनो, आज मी तुम्हाला सायकलिंगचे फायदे सांगणार आहे. सायकलिंगमुळं आपल्या शरीराला काय फायदे होतात हे तर जवळपास काही लोकांना माहीत आहे, पण बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे. त्यामुळे सायकलिंगबद्दल जी काही माहिती आहे मी तुम्हाला आज एक काही टिप्स देणार आहे, म्हणजे जे की त्याचे फायदे चांगल्यापैकी 4 ते 5 फायदे आहेत आपल्या शरीराला सायकलिंग. तर सर्वात प्रथम मी आपणाला ही माझी रोड बाईक सायकल दाखवत आहे. सायकल कशी असावी हे तर महत्त्वाचे आहे, पण बिगिनर्स म्हणजे सुरुवातीला जे सायकलिंग करतात लोक, ज्यांना जे स्टार्ट करायचे सायकलिंग, अशा लोकांसाठी सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला जी कम्फर्टेबल सायकल आहे अशी सायकल घेतली तरी काही हरकत नाही आहे. त्यामुळं सायकल असावी सुरुवातीला, पण तिच्याबद्दल असा काही क्रायटेरिया नसला तरी चालेल. जे चांगल्यापैकी सायकलिंग करतात ते मग पुढे जाऊन थोडे अपग्रेड करू शकतात सायकलला, आणि त्यानुसार मग आपापल्या एन्ड्युरन्सनुसार सायकली आणि आपल्या आपल्या आवडीनुसार सायकली घेणं गरजेचं आहे. आज मी आलेलो आहे सायकलिंगसाठी, आणि हा मोसम अतिशय सुंदर आहे. सुरुवातीचे पावसाळ्याचे काही दिवस आहे. हे पहा, अतिशय सुंदर नजारा आहे. सायकलिंग कशी करावी, कुठे करावी आणि किती करावी रोज, याबद्दल बऱ्याच जणाला उत्सुकता असते. त्यामुळं तुम्हाला मी आज सायकलिंगसाठी एक 4-5 टिप्स देणार आहे की जेणेकरून आपल्याला त्याचे फायदे होतात. मित्रांनो, हा माझा सायकल रूट आहे. या रूटने मी रोज 40 ते 50 किलोमीटर सायकलिंग करतो. तुम्ही म्हणाल, एवढी कशी सायकलिंग करता तुम्ही? तर अवघड काही नाही आहे मित्रांनो जीवनामध्ये.
सायकलिंग हा विषय अतिशय सोपा आहे, पण तो मानसिकतेचा विषय आहे. रोज वेळ काढणे, सकाळच्या पारी सायकलिंग करून येणे फार महत्त्वाचे आहे. आपल्या जीवनामध्ये आपल्याला हेल्दी राहायचं असेल तर कुठला तरी व्यायाम करणं गरजेचं आहे. व्यायाम केला तर आपले शरीर तंदुरुस्त राहते. सायकलिंग करताना बरोबर पाणी आणि सायकलच्या सामानाचे काही किट बरोबर घेणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ सायकल पंक्चरचं सामान आणि किट असते बरेच, त्यात पंप आणि अजून काही. हायड्रेशनसाठी पाणी बरोबर घ्या, कारण तुम्हाला सुरुवातीचे स्टेज असल्यामुळं कधी कधी आपल्याला थकवा आल्यासारखं होतं मित्रांनो. सायकल हा अतिशय चांगला विषय आहे. रोज सायकल चालवलीच पाहिजे. आज जवळपास मी 30 ते 35 किलोमीटर सायकलिंग झालेली आहे. तुम्हाला सायकलचे फायदे सांगायचे आहेत, ते छानपैकी सांगतो तुम्हाला, जेणेकरून तुमच्या शरीराला फायदा होईल. लहान मुलांना, मोठ्या माणसांना. सायकलिंग करताना रोडच्या डाव्या बाजूने आपली सायकलिंग करणे गरजेचे आहे, कारण सध्या दिवसेंदिवस ट्रॅफिक फार वाढत चाललेलं आहे आणि रोड ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळं आपली जपून सायकलिंग करणे, आपली हेल्थ जेवढी महत्त्वाची आहे तेवढं आपले सायकलिंग सेफ करणंसुद्धा महत्त्वाचं आहे. मित्रांनो, तुम्हाला मी आज सायकलिंगचे 5 फायदे सांगणार आहे. ते पण चांगल्या प्रकारे आहेत. आपण जर रोज सायकलिंग केली तर आपल्याला नक्कीच फायदा होऊ शकतो. पहिला फायदा म्हणजे आपले हाडं आहेत ते एकदम मजबूत होतात. पायाचे, हाताचे
आणि पाठीचे मणक्याचे सगळे हाडं अतिशय मजबूत होतात. हा आपला सायकलिंगचा पहिला फायदा झालेला आहे. आणि दुसरा फायदा म्हणजे आपल्या शरीराच्या ज्या मसल आहेत त्या मसल अतिशय मजबूत होतात. तर त्या मजबूत होतात या कारणाने की त्याला रोज स्ट्रेचिंग आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग होते. आणि सायकलिंग हा असा एक व्यायाम आहे की जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारे त्याचा फायदा होतो. मित्रांनो, तिसरा फायदा सायकलिंगचा असा आहे की आपल्या शरीराचे फुफ्फुस अतिशय चांगल्या पद्धतीने कार्य करते, जेणेकरून जास्तीत जास्त हवा आपल्या फुफ्फुसात घेतली जाते आणि त्यामुळं फुफ्फुस एकदम छानपैकी डेव्हलप होते. तिसरा फायदा आहे आपलं हृदयाची जी रक्ताभिसरण संस्था आहे शरीराची, ती एक चांगल्या प्रकारे त्याला स्पीड येतं आणि आपल्याला सायकलिंगचा त्यासाठी फायदा होतो. पाचवा फायदा म्हणजे की आपल्या मेंदूला चांगल्यापैकी चालना मिळते आणि रात्रीच्याला झोप शांत येते. असे हे 4-5 फायदे आहेत. त्याच्या व्यतिरिक्त अजून तुम्ही जे जेवण करता ते चांगल्यापैकी पचन होते आणि माणसाला स्वास्थ्य लाभते. सगळ्यात महत्त्वाचं लहान मुलं आहेत यांच्यासाठी एक फायदा म्हणजे त्यांची उंची वाढते. मित्रांनो, लहान मुलांना सायकलिंग करायला देत जा, जेणेकरून त्यांची उंची वाढेल आणि सायकलिंगचा फायदा होईल. हे आणि असे अनेक फायदे आहेत सायकलिंगचे. त्यामुळं आपण सर्वांनी रोज सायकलिंग करावे आणि आपलं आरोग्य जपावे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.